नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज 1 मार्च 2026 या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताज्या कांद्याचे बाजारभाव. कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी. कापूस खरेदीला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा. अतिवृष्टीमुळे कापूस वेचणी व काढणीला विलंब झाल्याने MPSC अंतर्गत विक्रीपासून वंचित राहण्याची भीती असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कापूस खरेदीची अंतिम मुदत 27 फेब्रुवारीहून 15 मार्च 2026 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांत सततच्या पावसामुळे शेतजमिनीतील ओलावा कायम राहिला. परिणामी कापूस वेचणी उशिरा झाली असून चंद्रपूरसह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस अद्याप बाजारात पोहोचलेला नाही. त्यामुळे किमान आधारभूत किंमत योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान वाढीव कालावधीत एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी खरेदी यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून MSPचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कापूस खरेदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव. पहिली बाजार समिती आहे सांगली. फळे भाजीपाला लोकल कांदा 6015 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1400 आणि सर्वसाधारण दर 950 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा 3 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1800, कमाल दर 2000 आणि सर्वसाधारण दर 1867 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चांदवड लाल कांदा 29331 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 1250 आणि सर्वसाधारण दर 700 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नागपूर लाल कांदा 1680 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1200, कमाल दर 1600 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती लासलगाव लाल कांदा 28304 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1200 आणि सर्वसाधारण दर 875 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा 46667 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 1550 आणि सर्वसाधारण दर 700 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कराड हलवा जातीचा कांदा 249 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 1400 आणि सर्वसाधारण दर 1400 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अकोला 495 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1500 आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कोल्हापूर 7611 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1500 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा 3900 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 151, कमाल दर 1150 आणि सर्वसाधारण दर 650 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर लाल कांदा 18952 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1316 आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नूर आळेफाटा चिंचोड जातीचा कांदा 10220 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 1350 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नूर नारायणगाव चिंचोड जातीचा कांदा 24 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1500 आणि सर्वसाधारण दर 850 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती राहता 1449 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1300 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट 3816 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1300 आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये. तर मित्रांनो, हे होते आजचे महाराष्ट्रातील सर्वच बाजार समितीचे ताज्या कांद्याचे बाजारभाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.